अमरावती येथील वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत स्थानिक रहिवासी सूरज हजारे यांनी कुटुंबियांसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर लहान मुलांना सोबत घेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे। हजारे यांनी आरोप केला आहे की या भरती प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी आणि गटप्रवर्तक यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला। पात्र उमेदवारांना डावलून अपात्रांना संधी देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी त्यांची मागणी आहे। विशेष म्हणजे हजारे हे आपल्या कुटुंबियांसह आणि लहान मुलांना सोबत घेऊन आंदोलन करत असल्याने या उपोषणाकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे। दरम्यान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने हे सुरू राहील। आम्ही जी वलगावला जी आशा भरती झालेली आशा सेविकेची तिथे पूर्ण तिन्ही ज्या आता लिस्टमध्ये प्रमाणे ज्या तिन्ही लागलेल्या आहेत त्यात तिन्ही SC कास्टला लागलेल्या आहे। इथे पूर्णपणे कास्टला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मग आम्हाला तिथं आमच्या बाकीच्या इतर कास्टला जे आहे न्याय मिळावा यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत। न्याय मिळण्यासाठी आम्हाला एवढं लेकरं घेऊन इथे बसावं लागत आहे, कारण की तिथं योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने तिथं ती भरती झालेली नाही आहे, म्हणून आम्हाला इथे बसावं लागत आहे एवढं लेकरं घेऊन। नाव दीपाली सूरज हजारे, आम्ही वलगाव येथील रहिवासी असून आम्ही आशा स्वयंसेविका या पदाच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी CO मॅडम तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्या असता त्यांनी तिथे आम्हाला हेतुपरस्पर आमचे नावं असूनसुद्धा आम्हाला तिथे आमचे नावं अंतिम यादीमध्ये न लावता त्यांनी नवीन भरती घेऊन पुन्हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जे सदस्य पाहिजे होते ते सदस्य त्यांनी घेऊन आमचे नावं हेतुपरस्पर कट केले आहेत। त्याच्यामुळे आम्ही इथे उपोषणाकरिता बसलो आहे। आम्हाला तो न्याय मिळवून द्यावे हीच आमची मागणी आहे। आमची हेच मागणी आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। आम्हाला अधिकाऱ्यांकडून जे गैरवर्तन झाले आहे, वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे अधिकाऱ्यांनी मनमानी करून त्यांची पदे भरली आहेत ती आम्हाला पूर्णपणे मान्य नाही आहेत, तर त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवून पुन्हा भरती प्रक्रिया घ्यावी हेच आमचे म्हणणे आहे। तुमचे छोटे छोटे लेकरं इथे घेऊन एवढ्या उन्हात एवढ्या याच्यात बसलो आहे, याच्यासाठी बसलो आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला योग्य तो न्याय आम्ही अधिकाऱ्यामार्फत आम्हाला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आम्ही आमचे लहान लेकरं घेऊन बसलो आहे।